हम बोलेंगे श्री राम, श्री राम, श्री राम। अब की बार 400 पार आम्ही मतदान नाही करू शकत, पण सगळ्या मोठ्यांना मतदान करायला पाहिजे। धन्यवाद। आजपर्यंत कोणत्याही सभेला न जाता पहिली सभा आम्ही अटेंड केली आणि यापुढे पण मोदी साहेबांच्या सगळ्या सभा मतदान पण आम्ही अटेंड करणार। मोदीजींचे सगळेच मुद्दे अपीलिंग होते। मोदीजींनी शहजाद्याबद्दल बोललं, परिवारवाद बद्दल बोललं, मोदीजींनी PFI बद्दल बोललं, मोदीजींनी हेही सांगितलं की आम्ही कसं घरात घुसून मारले। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज इथे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी जी सभा झाली त्यानंतर लोकांची काय म्हणाल, कसं होतं भाषणातले मुद्दे, कोणते महत्त्वाचे वाटले? खऱ्या पद्धतीने स्टार्टअपचा मुद्दा हा जो मोदीजींनी मांडला आहे तो आमच्या युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे। खऱ्या अर्थाने स्टार्टअपचा मांडलेला मुद्दा आमच्या युवकांसाठी खूप प्रेरणादायी ठरलेला आहे आणि येत्या काळात आपण बघतोय मोदीजींच्या प्रत्येक योजना ज्या आहेत त्या सर्व युवकांसाठी असतील, माता भगिनींसाठी आहे। खरंच लाभदायक ठरत आहे। म्हणून तर एवढ्या लाखोंच्या जनसंख्येने आज मोदीजींना ऐकण्यासाठी आणि पुण्यातल्या सर्व उमेदवारांना सपोर्ट करण्यासाठी इथं सगळी तरुणाई एकत्रितपणे जमलेली आहे। भाषणातले कुठले मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटले? भाषणामध्ये रिसर्च साठी जी आता नवीन फंडिंग मोदीजी चालू करतात ते आपल्या इंडियामध्ये रिसर्च साठी नेहमी प्रॉब्लेम येत होता, नवीन इनोव्हेशन साठी प्रॉब्लेम येत होता, त्यासाठी फंडिंग उपलब्ध करून देणार आहेत, त्यासाठी कुठलेही नियम नसणार आहेत। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो आम्हाला फार आवडला। इतक्या वर्षांमध्ये आपल्या इथे जे आतंकवादी हल्ले होत होते ते मोदीजींनी या 10 वर्षांमध्ये एकही आतंकवादी हल्ला झाला नाही आणि मोदींनी म्हणून दाखवले आहे की मोदी हे तर मुमकिन आहे। एकही हल्ला होऊन दाखवला नाही या महाराष्ट्रामध्ये। आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 हल्ले झाले होते, याच्यामध्ये एकही हल्ला झाला नाही आतापर्यंत। ही सर्वात मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि मोदीजी हे तो मुमकिन आहे हे दाखवलं आहे याच्यातून। सभेनंतर काय वातावरण बदललं असं वाटतं? एकंदर वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे। जसं म्हणलं तसं न्यूट्रल मतदार अजून आता क्लिअर झालेले आहेत, कारण की प्रत्येक विरोधकांनी मुद्दे उचलले की बेरोजगारी आहे, हे आहे, ते आहे, पण बेरोजगारी ते कसे मिटवणार हे त्यांनी कधीच सांगितलं नाही। ही विजन फक्त मुरली अण्णांनी दाखवली आणि बीजेपीने दाखवली, त्यामुळे न्यूट्रल वोटर्स पूर्णपणे बीजेपीकडे गेलेला आहे, ह्याच्यात वादच नाही। ही सभा बघितल्यानंतर कोणाकडे आता दुमतच नाही आता, त्यामुळे येणार तर आता बीजेपीच येणार। कुठले मुद्दे आवडले आणि या सभेनंतर वातावरण काय वाटतं? 2047 साली भारत या जगासमोर जे विश्वगुरु बनणार आहे त्या बनण्यासाठी युवकांचं जे स्थान येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे, स्टार्टअप साठी असेल, मोदीजींचा जो 70 वर्षानंतरचं जे वृद्ध असतील त्यांच्यासाठी मेडिकलची सुविधा असेल, अशा अनेक सुविधा, बुलेट ट्रेनचा प्रश्न त्यांनी घेतला। येणाऱ्या काळामध्ये भारत हा नक्की विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही। पण आता काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट या सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे, तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते अशा अजितदादांनाही बरोबर घेतलेले आहे। काय म्हणतात? अजितदादांवरती जरी आरोप झालेले असतील याची पूर्ण चौकशी होऊन त्यांना क्लीन चिट दिलेली आहे। आजच्या सभेच्या नंतर या 4 लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील, हा आमच्या बरोबर आमच्या युतीतल्या सगळ्या घटक पक्षांचा विश्वास आहे। आजची सभा ही विरोधकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब करणारी सभा आहे। तुम्ही काहीतरी सांगत होता, तुम्ही काय सांगत होते बोला। आजच्या सभेमध्ये आणि फॉर्म भरायच्या दिवशी या 2 दिवसांच्या गर्दीवरनच आज कळतंय की पुणेकरांचा मूड हा पूर्णपणे कमळा संघ आहे आणि पूर्णपणे पुणेकर हे 100% मोदीजीं संघ आहेत, पुण्याच्या मुरलीधर अण्णां संघ आहेत। 400 पारचा जो नारा आहे तो 400+ हा आम्ही नक्कीच करू। पूर्ण देशामध्ये बहुमतात 400+ जे मोदीजींचं हे आहे ते पूर्ण करू। नमस्कार, माझं नाव किरण जाधव आणि हा माझा मित्र ऋषी गायकवाड। आम्ही आमच्या आयुष्यातली पहिली सभा अटेंड केली, ते पण जसे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाला ना, आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसतंय की भारत कसा विकसित होत चाललाय। काँग्रेसच्या काळात काय होतं आणि ह्या 10 वर्षात मोदी साहेबांनी काय केलं त्याचं उभेउभ चित्र आम्ही डोळ्यासमोर बघितलं। त्यामुळं आजपर्यंत कोणत्याही सभेला न जाता पहिली सभा आम्ही अटेंड केली आणि यापुढे पण मोदी साहेबांच्या सगळ्या सभा
मतदान पण आम्ही first time अटेंड च आहे करणार आमचं. आणि याचं मतदान फर्स्ट माझं टाइम first आहे. time आहे मतदान. माझं फर्स्ट मतदान शिवसेनेला होतं, पण त्यानंतर जेव्हापासून मोदी साहेब आले तेव्हापासून मी बीजेपीलाच मतदान करतोय आणि यापुढे पण मी बीजेपीलाच मतदान करणार आहे. आणि यावर्षी अबकी बार 400 पार हे 100% होणार आहे. आणि आजच्या सभेबद्दल म्हणायचं तर अफाट अशी लोकांची गर्दी जमलेली होती. सगळ्याकडे उत्साहित वातावरण होतं आणि सभा एकदम व्यवस्थित पार पडली आहे. एवढे बोलून मी माझं काय तुला काय मनोगत व्यक्त म्हणायचं केलंय. सांग? धन्यवाद. हर घर मोदी घर घर मोदी. कितवीला आहेस? 6वीला. आणि कसं काय तुला मोदीजींचं नाव कसं कळलं पहिल्यांदा मला वाटलं की असं होऊच नाही शकत. मग हे मी आज सध्या तर गर्दी बघायला आलतो आणि इतकी गर्दी पाहून मला वाटलं की हे होऊ शकतं. आणि हे भाषणातलं काय आवडलं तुला? मला हे आवडलं की कधी पण माग नाही यायचं. अबकी बार 400 पार. आम्ही मतदान नाही करू शकत, पण सगळ्या मोठ्यांना मतदान करायला पाहिजे. धन्यवाद. विरोधकांचं कामच आहे ना आता आरोप करणं. लोकसभेच्या इलेक्शन चालू आहेत म्हणल्यानंतर त्यांच्याकडे दुसरं काही कामच नाही राहिलं. विकासाच्या मुद्द्यावर ते बोलतच नाहीत. त्यांना फक्त काउंटर करणं आणि आरोप करणं एवढंच जमतं. मला असं वाटतं तुम्ही जर स्वतः इथं विटनेस होतात मॅडम आणि तुम्ही पाहिलंय की म्हणजे जनसागर होता हा. देवेंद्रजींनी असं सांगितलं की मुंबईमध्ये अरबी समुद्र आहे आणि इथे माणसांचा समुद्र मला दिसतो. एवढी प्रचंड गर्दी चारही लोकसभांमधनं उत्स्फूर्तपणे आली होती. लोक स्वतः बसेस भरून इथे आले होते. सामान्य नागरिक होता, नवा मतदाता आम्हाला दिसत होता. मोदीजींचे सगळेच मुद्दे अपिलिंग होते. मोदीजींनी शहजादेबद्दल बोललं, परिवारवाद बद्दल बोललं, मोदीजींनी PFI बद्दल बोललं, मोदीजींनी हेही सांगितलं की आम्ही कसं घरात घुसून मारलंय. मोदीजींनी 370चा उल्लेख केला. मोदीजींनी महिलांसाठी आणलेले अनेक गोष्टी सांगितल्यात. मला वाटतं ट्रिपल तलाक बद्दल मोदीजी खूप बोलले. आणि या सगळ्यांमध्ये बोलताना मोदीजींनी सर्वात महत्वाची काय गोष्ट केली असेल माझ्या दृष्टीने, कारण मी एक भावनिक व्यक्ती आहे, जाता जाता मोदीजी असं म्हणाले तुम्ही सर्वजण जे कार्यकर्ते उभे आहात तिथे माझ्यासाठी एक काम करा. आणि सगळेजण म्हणाले तुम्ही सांगाल ते आम्ही करू. त्यांनी सांगितलं की घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा मोदीजी पुण्यात आले होते आणि तुम्हाला प्रणाम सांगितलाय. आता मला सांगा, असं जर आम्ही एखाद्या घरात गेलो आणि आम्ही बूथवर काम करणारे लोक आहोत, आम्ही जर घरात गेलो आणि सांगितलं मोदीजी पुण्यात आले होते आणि तुम्हाला प्रणाम सांगितले, कोण मतदान करणार नाही? त्यामुळे मला असं वाटतं मोदीजींनी शेवटचं जे वाक्य मारलं ते सिक्सर होतं. एक अजेंडा सेट केलाय तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी जे बूथ लेवलला काम करतायत? 100% आज मोदीजी या ठिकाणी येऊन जे संबोधन मोदीजींनी केले, आम्हा सर्वांसाठी, पदाधिकारी असतील, बूथ लेवलचे कार्यकर्ते आहेत, बूथ अध्यक्ष आहेत, आम्हा सर्वांसाठी एक डेफिनेटली अजेंडा सेट केलेला आहे आणि एक नरेटिव्ह सेट करून गेलेले आहेत मोदीजी. आणि आम्ही ते घराघरात जाऊन प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करू, एवढंच मी सांगू इच्छिते. मतदान आपण जर बघितलं तर पहिल्या 2 टप्प्यामध्ये जे झालेलं आहे ते कमी झालंय प्रमाण. मतदात्यांना बूथ पर्यंत आणण्यासाठी, पोहोचवण्यासाठी काय आता हाती घेणार आहात? निश्चितच आम्ही सर्व जे पदाधिकारी आहोत आमच्या बूथ लेवलवरती आम्ही काम चालू केलेलं आहे. आणि घरोघरी जाऊन ज्या दिवशी मतदान आहे, समजा 7 तारखेला आणि 13 तारखेला 2 दिवशी मतदान आहे आपल्या पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, तर आम्ही प्रत्येक पदाधिकारी घर टू घर जाऊन जो आमचा आतमध्ये बसलेला एजंट हे आहे, आपला पोलिंग एजंट आहे, त्याशी सातत्याने संपर्क करून जी लोकांचं मतदान झालेलं नाही त्यांना घरामध्ये जाऊन त्यांना निश्चितच मतदान करण्यासाठी आम्ही सर्वांना प्रोत्साहित करून बाहेर आणणार आहोत मतदान करण्यासाठी. तुम्हाला काही सांगायचं आहे आजच्या सभेबद्दल? या इकडे लाईट. खूप सुंदर होती सभा. मी आज खास इथं आले की जे काही दाखवलं जातंय YouTube, म्हणजे विरोधक जे काही दाखवतात खोटे फोटोज, आजची मी खास गर्दी बघण्यासाठी आले होते की ओरिजिनल गर्दी आहे की नाही, लोकांचा प्रोत्साहन कसा आहे आणि ती ओरिजिनल गर्दी आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात भावनिक जो एक वेळ होती की तो मुलगा हात दाखवत होता आणि तेवढ्या गर्दीतून पण त्यांनी त्याला टाटा केलं. म्हणजे ते इतके म्हणतात ना, ते माझा परिवार आहे की हो, त्यांनी वेळ केला आणि त्यांनी सुद्धा त्याला रिस्पॉन्स दिला. हे खूप महत्वाचं आहे. कुठून आलाय तुम्ही? मी बिबीवाडीवरून आले. भाजपासाठीच काम करते मी पण. रुपालीताई धाडवे यांच्या नगरसेविका, त्यामुळे अध्यक्ष, त्यातून मी काम करते. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही इथे आज आलो. ताई म्हटलं या तुम्ही, सगळे सहकारी आहेत आपले, आम्ही आलो आहोत. थँक्यू. तर आपण बघतोय की लोकांना आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आलेला आहे. मतदान जास्त घडवणं हे सगळ्याच राजकीय पक्षांपुढचं मोठं आव्हान यावेळी आहे. आणि बघूया या सगळ्या गर्दीतून कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारचा उत्साह येतो आणि ते कशा प्रकारे काम करतात. कॅमेरामन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.